ललित रंग गटात दुसऱ्या दिवशीच्या रांगोळी व कोलाज कला प्रकारात युवकांनी दर्जेदार कलाकृती सादर केल्या। निसर्गाचे चित्र करताना अनेकांनी राजा रंग अन राव अशी सर्व स्तरावरची व्यक्तिचित्रे रेखाटली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य महोत्सव सुरू आहे। या महोत्सवात तिसऱ्या दिवशी बुधवारी ललित रंग गटात रांगोळी व कोलाज स्पर्धा संपन्न झाल्या। युवा चित्रकारांनी आपल्या कलेतून एकाग्रतेचे दर्शन घडवले। सकाळच्या सत्रात झालेल्या कोलाज स्पर्धेत 19 संघांनी सहभाग घेतला। यामध्ये व्यक्ती चित्र, वास्तुचित्र, निसर्गचित्र या विषयांवर कोलाज काढण्यात आले। दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये पारंपरिक चित्र, व्यक्तिचित्र व निसर्गचित्र ही संकल्पना होती। यामध्ये 21 संघांनी सहभाग घेतला। कोलाज गटात मुले तसेच मुलीही सहभागी झाल्या। ललित कला विभागाच्या कलादालनातून युवा कलावंत तहाक भूक विसरून कलाकृती साकारण्यात मग्न झालेले दिसून आले। तर दुपारच्या सत्रात रांगोळी गटात मुलींसोबतच 8 मुलांनीही रांगोळी साकारली। यामध्ये ग्रामीण महिला, पुरुष अगदी शिवाजी महाराजांचे छायाचित्र साकारले। तसेच महात्मा बसवेश्वर, नववधू, शेतकरी, पारंपरिक पद्धतीतील माणूस आदी व्यक्तींची चित्रे साकारली। उगवता सूर्य, जंगल, खेड्यातील सायंकाळ आदी विषयांवर रांगोळ्या विद्यार्थ्यांनी साकारल्या। प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरदेवे, विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉ. कैलास अंबुरे, सल्लागार समिती सदस्य डॉ. योगिता होके पाटील, डॉ. भास्कर साठे, संचय समिती सदस्य ॲडव्होकेट अरविंद, डॉ. चत्रभुज गोडबोले यांनी विविध रंगमंचावर भेट दिल्या। तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अंकुश कदम, डॉ. सतीश शेळके, डॉ. राम कदम यांनीही विविध मंचांना भेटी देऊन युवा कलावंतांचे कौतुक यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।